नमस्कार, माझं नाव अथर्व. अ, सो आपल्यासोबत सुनील दांडेकर सर आहेत आणि त्यांनी त्यांनी पुस्तक लिहिलंय अ, नास्तिक यात्रा आणि त्याच्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सो सर थँक यू तुम्ही जॉइन झालात हां, आणि त्या धन्यवाद, धन्यवाद. पुस्तकाबद्दल हो, तर ह्या पुस्तकाबद्दल काय सांगता नेमकं का लिहावसं वाटलं? काय प्रेरणा होती? अ, तसं मी बघितलं ना, तर जवळ-जवळ 76 किंवा 78 1976 किंवा 1978 पासून लिहायला सुरुवात केली. पण त्यावेळेस माझं सगळं लिखाण हे अ, कर्मणूक प्रधान होतं. म्हणजे आणि मी सामाजिक विषयांवर लिहित नाही. भयकथा, गूढकथा, रहस्यकथा या पद्धतीचं लिखाण माझं चालू होतं. आणि रूपा, मानिनी, प्रपंच, धनंजय, नवल वगैरे याच्यातनं माझे बऱ्याचशा गोष्टी छापून आल्या. पण या विषयावर मी मला लिहावंसं का वाटलं, तर मला आता असं वाटायला लागले, की आपल्या समाजामध्ये धर्माचा आणि देवाचा प्रचंड पगडा वाढत चाललेला आहे आणि लोकं अक्षरशः म्हणजे आंधळेपणाने त्याला उपमत आल्यासारखं वागतायत. म्हणजे आता गणेशोत्सव माझ्या लहानपणी जेवढा शांत होता, तो तेवढा आता भडक झालाय. दहीहंडी म्हणा, आणि मी फक्त या हिंदू धर्मातल्या सणाबद्दल बोलतोय, कारण मला या धर्माची माहिती आहे. बाकीच्या सणांबद्दल मला माहिती नाहीये. पण तरी मला असं वाटतं, की तुलनेने इतर धर्मातले उत्सव हे कमी उपद्रवी असतात. हिंदू धर्मामध्ये फार वाढत चाललेलं आहे. आणि अ, त्याच्यामुळे मला असं वाटलं, की अ, याच्याबद्दल कोणीतरी बोललं पाहिजे आणि म्हणून मी अ, या विषयावर पुस्तक लिहायचं ठरवलं आणि त्याचं जवळ-जवळ मी ते 2 ते 2.5 वर्ष पुस्तक लिहित होतो. अ, अनेक प्रकरणं नंतर मी ॲड केली त्याच्यामध्ये. अनेक प्रकरणं वजा केली. तर हे काम चालू होतं आणि मला याच्याकरता वाटलं, की लोकांनी कुठेतरी आता सजग होऊन अ, विज्ञानाची कास धरायला पाहिजे आणि धर्माच्या नादी लागून आपलं नुकसान करून घेऊ नये लोकांनी, असं मला वाटतं. तुम्ही बघा आता एवढे शेकडो साधू-संत आहेत, त्यांच्या शेकडो एकरांच्या मालमत्ता असतात. अक्षरशः कोट्यवधी रुपये पैसे कमवतात. तर हे लोकांचं शोषण चाललंय असं मला वाटतं. म्हणून मला या विषयावर पुस्तक लिहावंसं वाटलं. पुस्तकाबद्दल थोडं सांगायचं तर सरांनी स्वतःच्या थोडं वैयक्तिक आयुष्याबद्दल लिहिलंय सुरुवातीला, की म्हणजे आपण सुरुवातीला थोडंसं धार्मिक गोष्टीमध्ये होतो. नंतर विज्ञानाची पुस्तकं वाचत गेलो आणि विशेष करून त्यांनी एक असे दिले इंग्लिशमधून खूप पुस्तकं वाचली त्यांनी. म्हणजे पुस्तकात त्यांनी बरेच उदाहरणं दिली आहेत आणि बाकी नंतर उत्क्रांतीवादावर इंटेलिजंट डिझाइन वगैरे असे काही विचार मांडले जात आहेत. त्याच्यावर त्यांनी काही मांडलंय. नंतर बाकी बऱ्याच गोष्टी लिहिलंय. म्हणजे साक्षात्कार, परामानसशास्त्र, कुंडली वगैरे यावर बरंच त्यांनी वैज्ञानिक याच्यावर लिहिलंय आणि म्हणजे होमिओपॅथी वगैरे यावर सगळं त्यांनी बऱ्यापैकी लिहिलंय. जवळपास 300 पानाचं पुस्तक आहे आणि मला वाटतं असं पुस्तक मराठीत याच्या आधी मी तर नाही वाचलेलं. इंग्लिशमध्ये अशी काही पुस्तकं आहेत म्हणजे गॉड डिल्युजन म्हणून रिचर्ड डॉकिन्स यांचं आहे. तर सो दुसरा प्रश्न असा की म्हणजे तुमच्यावर कोणाचा प्रभाव होता का लिहिताना? नाही हो. म्हणजे माझं लेखन हे लेखन हा कुणाचा अनुवाद नसतो, कुणाचं माझ्यावर प्रभाव नाहीये. मी वाचलंय बरंच आणि बऱ्याच लेखकांचं लिखाण मला आवडतं. पण एखाद्याच्या पद्धतीने किंवा एखाद्याच्या अ, धर्तीवर पुस्तक लिहिणं हे किंवा कुठलीही गोष्ट लिहिणं हे मला कधीच जमलं नाहीये. त्याच्यामुळे अ, या पुस्तकाच्या लेखनामागे कुणाचा प्रभाव आहे असं मला तरी वाटत नाही. तरी म्हणजे आपण म्हणतो ना, की या व्यक्तीचा काही विचार थोडासा इंटरेस्टिंग वाटला, असं आपण म्हणतो ना, की समजा तुमच्यावर कोणी लेखक प्रभाव पाडणारे असतील या संदर्भात, असं काही? अ, ज्या लेखकांचं लिखाण मला आवडलं ना या विषयावरचं, हं, तसं. त्या लेखकांची नावं मी लिहिलेली आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही रिचर्ड डॉकिन्सची पुस्तकं म्हणालात. तर असे अनेक लेखक आहेत, की आणि काय असतं ना, मी माझ्या पुस्तकामध्ये म्हटल्याप्रमाणे प्रत्येक पुस्तक तुम्ही वाचलं, की तुमच्यावर काहीतरी एखादा घाव पडून जातो. मग तो चांगला उद्धारक असो किंवा विदारक असो. पण तो प्रभाव पडलेला असतो. पण अ, म्हणजे मी म्हणजे कसं गोलच्या चेंडूसारखं झालेलं आहे मला. माझ्यावर इतके टवके आणि हे पडलेले आहेत, की एका लेखकाचा माझ्यावर प्रभाव पडलेला आहे असं मला वाटत नाही.
सर, एक थोडा वेगळा प्रश्न. तुम्ही सुरुवातीला आता म्हणाला, की मी गूढकथा लिहिल्या. हो, आणि तुमच्या पुस्तकातही तुमच्या कथेचा उल्लेख आहे म्हणजे उत्क्रांतीच्या संदर्भात, की आपल्याकडे फिजिकल वर्कला कमी महत्त्व दिलं जातं आणि इंटेलेक्चुअल वर्कला खूप जास्ती. त्याबद्दल बरोबर. थोडं सांगू शकाल? ती एक मजेदार कथा होती, म्हणजे विचित्र कथा होती काहीशी, की त्याच्यात त्या कथेचा म्हणजे सारांश सांगतो मी, हं, की अ, आजकाल तुम्ही बघितलं असेल, की यंत्राने माणसाचं काम जवळ-जवळ म्हणजे नाहीसं करून टाकलेलं आहे. म्हणजे आता तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा म्हणा किंवा डेटा सायन्स म्हणा, या गोष्टी माणसं किंवा बॉट्स म्हणा, चॅटबॉट्स म्हणा, या माणसाने लोकांची जी हलक्या लेव्हलची जी कामं होती ना, ती जवळ-जवळ बंद करून टाकलेली आहेत. आता एकेकाळी असं होतं, की कलर फोटो लॅब किंवा तुमचे प्रिंटिंग प्रेस वगैरे, या सगळ्या गोष्टी जवळ-जवळ हद्दपार होत चाललेल्या आहेत. त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये असा विचार आला, की अ, असं होत जाईल, की मानव जातीची 2 प्रकारांमध्ये विभागणी होईल, की ज्यांच्यामध्ये जे फक्त बुद्धिमत्तेची कामं करतात आणि दुसरे लोक आहेत ते शारीरिक कष्ट करतात. तर हळू-हळू ही विचारांवर काम करणारी माणसं शरीराने दुबळी होत जातील आणि मग एखाद्या झोपाळ्यामध्ये बसून समोर फक्त लॅपटॉप ठेवून त्याच्यावर ते काम आपलं जगातलं सगळं काम चालवतील. आणि कष्टकरी लोक मात्र हे यांना रोजगाराच्या संध्या उपलब्ध नसल्यामुळे ते गरीब-गरीब होत जाईल. आणि एक दिवस असा येईल, की ही हुशार माणसं आपल्या पाळण्यामध्ये बसून सगळं जग चालवतील. पण एका त्सुनामीमध्ये किंवा सौर ऊर्जा वादळामुळे अ, जगातली सगळी जर समजा वीज निर्माण करण्याची यंत्रणा बंद पडली, तर या झोपाळ्यात बसलेल्या लोकांना काय करायचं हे माहिती असेल, पण ते करण्याच्या क्षमतेचे नसतील. आणि जे शारीरिक कष्ट करणारी माणसं आहेत, त्यांच्याकडे ती शारीरिक कुवत असेल, पण त्यांना काय करायचं हे समजत नसेल. त्याच्यामुळे अ, जगाचा विनाश होईल वगैरे अशी ती एक कवी कल्पना होती. मला वाटतं तुम्ही ChatGPT आल्यानंतर हे पुस्तक प्रकाशित झालं असतं, तर बरंच वाढवलं असतं ते प्रकरण. त्याच्यात बरंच काही लिहिता आलं असतं, म्हणजे हो, हो, किती हो, जवळपास कितीतरी लोकांच्या नोकऱ्या त्याच्यात जातील असं म्हणताय. हो. सो आता तुमच्या पुस्तकात डायरेक्ट बोलू तर सर, हं. नास्तिकतेची सोप्या शब्दात काय व्याख्या कराल तुमच्यासाठी? कारण की इतके लोक वेगवेगळ्या व्याख्या करतात. एक तुमची व्याख्या काय सोप्या शब्दात? माझी व्याख्या अशी आहे बरं का नास्तिकतेवरची, की अ, कुठल्याही अ, गोष्टींवर ती सिद्ध झाल्याशिवाय सिद्ध न सिद्ध म्हणायला नको आपण, कारण काही गोष्टी कधीच सिद्ध होत नाहीत. पण मी तुम्हाला एक 4-5 पायऱ्या मांडून दाखवतो, की निरीक्षण, त्याच्यावरनं अनुमान, मग त्याच्यावरनं चाचण्या, त्या चाचण्यांचे जे निकाल येतील ते 5-6 लोकांनी तपासून ते मान्य केले, की ही शास्त्रीय प्रक्रिया आहे. या प्रक्रियेवर न उतरणारी कुठल्याही गोष्टीवर विश्वास ही अंधश्रद्धा आहे. आणि या गोष्टींवर विश्वास ठेवून पुढे जाणं, याला मी खरी नास्तिकता म्हणतो. म्हणजे आता उद्या आपण आता WhatsAppवर किंवा Facebookमध्ये अनेक ठिकाणी किंवा इव्हन वृत्तपत्रांमध्ये सुद्धा आपण अनेक गोष्टी वाचत असतो. पण त्या अ, तर्कसंगत वाटल्या नाही, तर त्याच्यावर विश्वास न ठेवणं ही पण नास्तिकताच आहे. म्हणजे नास्तिकता ही कुठल्याही अ, देवाच्या संदर्भामध्येच फक्त असते असं नाही, तर कुठलाही विचार कुणीही मांडला आणि जर तो आपल्याला तर्कसंगत वाटला नाही आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, तर ती खरी नास्तिकता असं मला वाटतं. तर मग तुमच्या पुस्तकाला तुम्ही नास्तिक यात्रा म्हणलं, एक त्याचं अजून एक नाव देता येईल, म्हणजे चिकित्सा यात्रा. थोडं मला जास्ती नाव चांगलं वाटतं त्याचं, म्हणजे कारण की त्याच्यात तुम्ही असं एकदम थेट नास्तिक म्हणलेलं आहे, म्हणजे चिकित्सा करणं, स्केप्टिसिझम. अ, बरोबर आहे, बरोबर आहे. पण तुम्ही बघा, चिकित्सा करणं यालाच नास्तिकता असं मला वाटतं. आणि म्हणजे शेवटी काय ना, की अ, मी त्याच्याखाली एक तळटीप पण जोडलेली आहे, की तर्कवादाच्या वाटेवरच चाललेली 5 पावलं. बरोबर? तर हो. म्हणजे या पुस्तकामध्ये मी फक्त तर्कवादाच्या दृष्टीने माझी भूमिका मांडली. आता त्याला सुटसुटीत शब्द म्हणजे नास्तिकता हा मला वाटला.
सो तुमच्या मते जी काही गोष्ट समोर येईल त्याची चिकित्सा करणे ते बरोबर आहे का नाही, हे वैज्ञानिक दृष्ट्या म्हणजे सिद्ध झाल्यावरच विश्वास ठेवणे याला नास्तिकता म्हणतात थोडक्यात. बरोबर, बरोबर, ओके, ओके. बरोबर. सर, पुढचा प्रश्न असा आहे, थोडं तुमच्या पुस्तकाच्या हं, अनुषंगाने काय आहे, की हं. म्हणजे आपण म्हणू शकतो की माणसाचा जन्म हा म्हणजे एक उत्क्रांती हा एक अपघातच आहे असं म्हणलं जातं. म्हणजे त्याला हो, काही असा थेट हो. काहीच पुरावा नाही. बस जो माणूस जो प्राणी टिकला तो टिकलाय बस. बरोबर, तर बरोबर. की त्याला मी माणूस अपघात म्हणणार नाही बरं का साहेब. मी त्याला अपघात म्हणणार नाही. मी त्याला एक असं म्हणेन, की एकामागून एक योगायोगाने घडलेल्या घटना हं, आणि त्या घटनांमध्ये टिकून राहणारे जीव हे आत्तापर्यंत जिवंत राहिले आणि उत्क्रांतीत होत राहिले. म्हणून एवढा शब्द कोइन्सिडेन्स. कोइन्सिडन्स म्हणा तो. ठीक आहे. ठीक आहे. तसं आपण म्हणू. एक एक हं. योगायोगाने काही घटना घडत गेल्या आणि हां, त्याच्यात हां. माणूस हा टिकत गेलाय. बरोबर. तर आता एक त्याचा तर सोपा अर्थ असा आहे, की माणसाचा जन्म काही सगळं जग समजून घेण्यासाठी झालेला नाही माणसाचा जन्म. बरोबर. म्हणजे मध्ये अगदी एका ठिकाणी बरोबर. मी असं वाचत होतो, की समजा आपल्याला 2 डोळे समोर आहे. समजा एक डोळा मागे आणि एक डोळा पुढे असला असता, तर आपलं जगाचं आकलन पूर्ण वेगळं असलं असतं आज. म्हणजे बरोबर. बऱ्यापैकी वेगळं असलं असतं थोडक्यात, पूर्ण नाही. बरोबर. बरोबर. तर आणि सामान्यपणे तरी कुठला माणूस कुठली ना कुठली तरी श्रद्धा ठेवतोच. कुठली ना कुठली. अ, बहुसंख्य लोकं सामान्यपणे. ठेवतात. हं, बहुसंख्य लोकं ठेवतात. हं. पण आता माझ्या बाबतीमध्ये असं झालंय बरं का, माझी कशावरच श्रद्धा राहिलेली नाहीये म्हणजे आता. अ, म्हणजे तर पण आता तुम्ही एवढं अभ्यास केलाय, तुमची काही मतं पण सामान्यपणे आपण म्हणलं तर कोणाची ना कोणाची काही ना काही श्रद्धा असतेच. असं आपण बरोबर. म्हणू बहुसंख्य लोकांची. बरोबर. तर तर आता त्याचंच एक उदाहरण म्हणजे की उत्क्रांतीमध्ये ज्या गोष्टी टिकतात किंवा ज्या गोष्टी प्रॅक्टिकल आहेत, त्याच हं. टिकतात. बरोबर. तर श्रद्धा हा सुद्धा एक उत्क्रांतीतून आलेली गोष्ट आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही खरं सांगू का काय मी मी माझ्या पुस्तकामध्ये त्याचं विवेचन केलेलं आहे, की काय होतं ना, बहुसंख्य लोकांना माफ करा, खोकला येतोय. बहुसंख्य लोकांना काय होतं ना, की जीवनामधल्या घडणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहे, हे त्यांना पटायला लागतं ना, त्यावेळेस त्यांना असं वाटायला लागतं, की अरे अ, अमुक एका गोष्टीवर, अमुक एका गुरूवर किंवा अमुक एका देवाळामध्ये गेल्यामुळे आपल्याला काहीतरी फरक पडू शकेल. तर श्रद्धा हे उत्क्रांतीमधून श्रद्धा येत नाही. तर उत्क्रांतीमुळे जी अफाट विविधता आलेली आहे आणि आपल्याला असं हळू कळायला लागलंय, की अ, हां, आपल्याला असं कळायला लागलंय, की जगातल्या अनेक गोष्टींवर म्हणजे जवळ-जवळ 99.99% घटना या विश्वक्रमामुळे घडत असतात. त्याच्यामागे कुणाची योजना नसते, काही नसतं. आणि जेव्हा आपल्याला कळायला लागतं, की अरे आपण इतके म्हणजे स्वतःला बुद्धिमान समजतो, पण आपल्याला एवढ्या गोष्टी कळत नाहीत. त्यावेळेस मग मनुष्य श्रद्धेकडे झुकतो. आता मी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्ही श्रद्धा हा उत्क्रांतीचा एक भाग आहे म्हणालात. आता एखादं नवीन जन्माला आलेलं मूल, एक कल्पना करा, की सहारा वाळवंटामध्ये एकटं त्याचे आई-वडील त्याला सोडून आलेले आहेत. त्याचा बाहेरच्या संस्कृतीशी काहीही परिचय नाही. तर त्याच्या मनामध्ये देव आणि धर्म या कल्पना येतील तरी का हो? मग जर तो उत्क्रांतीचा भाग असेल, तर मग अशा एकांतात सोडलेल्या माणसामध्ये सुद्धा श्रद्धा यायला पाहिजे ना. तसं होत नाही. प्रत्येक मूल हे अ, नास्तिक आणि अधार्मिक म्हणून जन्माला येतं आणि मग आपलं कुटुंब, आपले आई-वडील, आपले नातेवाईक, आपला समाज, आपले मित्र यांच्याकडनं त्याच्या मनामध्ये रोपण चालू होते. आता तुम्ही अ, 1 वर्षाच्या मुलाला किंवा इव्हन 3 वर्षाच्या मुलाला ज्याला बोलता येतं आणि त्याला विचारलं तुम्ही, देव म्हणजे काय? तर तो म्हणेल की ती मूर्ती आहे म्हणून. पण मूर्ती आणि देव याच्यामधला फरक आपल्याला नंतर कळायला लागतो, की मूर्ती हे फक्त एक अ, आपल्याला प्रतीक आहे. सरळ सोपं दिसावं म्हणून एक स्वरूप मांडलेलं आहे. त्याच्या पलीकडे त्याच्यामध्ये काहीही देवत्व नाहीये हे आपल्याला माहिती असतं. बरोबर आहे? हं, एक प्रतीक तर आहे समजा एक. हां. तर ते तसं काही त्याचा संबंध नाही असं आपण म्हणू शकतो. हां. उत्क्रांती आणि श्रद्धेचा. ओके. हं. हां. बोला. अ, हां, तर पुढचा प्रश्न याला जोडून होता, की म्हणजे सध्याचे जे सोशल स्ट्रक्चर्स आहेत, हं. त्याला अनुषंगाने तुम्ही जसं म्हणला, की एखादं मूल अ,
वेगळ्या म्हणजे असं कुठल्या समाजात जर वाढलं नाही, ज्या समाजात फार आस्तिकता आहे, हम्म, तर त्या मुलाला काही फार तो श्रद्धाळू होणार नाही वगैरे. बरोबर. तर सध्याच्या सोशल स्ट्रक्चर्समध्ये तुम्हाला असं वाटतं का, की बहुसंख्य लोकं सध्या तरी आस्तिकच राहतील काही पुढचे 20-30 वर्ष तरी? कारण की एक जनरेशन तशी निर्माण व्हावी लागेल ना. नक्की, नक्की. मला तर म्हणजे भारतामध्ये नास्तिकतेची कल्पना कधी रुजेल हेच वाटत नाही. पण आता तुम्ही अ, काही रिपोर्ट्स जर बघितलेत ना, तर म्हणजे मागच्याच 2 पलीकडे वृत्तपत्रामध्ये बातमी आली होती, की ब्रिटनमधले जवळ-जवळ 29% लोकं हे नास्तिक आहेत. आता हे मी पडताळून बघितलेलं नाही, कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला पडताळून बघता येत नाही. पण जेव्हा टाइम्स ऑफ इंडिया सारख्या किंवा अशा प्रख्यात वृत्तपत्रांमध्ये जेव्हा एखादी बातमी छापून येते, त्याच्यावर काही अंशी तरी विश्वास ठेवायला लागतो. चला अगदी 29% नसतील, 25% असतील, 23% असतील, पण जगामधल्या नास्तिक लोकांचं प्रमाण विलक्षण वाढायला लागलेलं आहे. आणि तुम्हाला असं वाटतं म्हणजे अमेरिका हा तसा बघायला खूप प्रगत देश आहे, पण तिथं नास्तिकता तशी कमी आहे. तर खूप कमी कारण आहे. काय असं खूप कमी काय आहे. असं असं वाटतं तुम्हाला? पण पण तुम्ही एक फक्त लक्षात घ्या, की मी माझ्या पुस्तकामध्ये पण तसं लिहिलेलं आहे, की उत्तर युरोप म्हणजे हं, हं. नॉर्वे म्हणा, फिनलंड म्हणा, स्वीडन म्हणा, ह्या लोकांमध्ये ते मानवतेच्या सर्वात प्रगतीच्या पायरीवर पोहोचलेले देश आहेत आणि त्यांच्यामध्ये नास्तिकतेचं प्रमाण खूप जास्त आहे, खूप जास्त आहे. हो. म्हणजे जेवढी विचार करणारी माणसं असतात ना, तेवढी नास्तिकता वाढत जाते. आणि आपल्याकडे स्वतंत्र विचार करायला कुणालाही लहानपणापासून शिकवत नाही. घोका आणि होकार ही आपली शिक्षण पद्धत आहे. तर आता एज्युकेशन सिस्टमवर आपण बोलू शकतो, पण तुमच्या पुस्तकावरच सध्या आपण हे करू. हं, आणि दुसरं असं की अ, म्हणजे तुम्ही एक पुस्तकात एक असं गृहीतक धरलं असं वाटतं थोडंसं, की माणूस म्हणजे माणसाला सांगितलं, "अरे, हे असं नाहीये." तर तो विश्वास ठेवेल. म्हणजे एक तुम्हाला उदाहरण देईल मी. हं, असं मी एक आता मध्ये एक वाचलं एका ठिकाणी, की अ, स्त्रियांना मतदानाचा अधिकार 1930 साली मिळाला अमेरिकेत. बरोबर. पण 1980 साली त्यांचं मतदानाचं प्रमाण हे पुरुषांनी एवढं झालंय. लगेच हं, मतदान केलं नाही. तर त्याचं एक असं लेखकाने असा अंदाज बांधला होता, की जन्मापासून त्यांना ते शिकवण्यात आलंय, की काय मतदानाची गरज नाही स्त्रियांना वगैरे, हं, वगैरे. आणि ती हं, एक हं, पिढी पूर्ण जावी लागली आणि त्याच्यानंतर पुढची जी पिढी आली 1960-65 ला जन्माला आलेली. हं, 60-65 नाही 55-55 50-55 ला म्हणू, जेव्हा ती सजान झाली 1980 च्या काळात. हं, तेव्हा हं. ती हे झाली, की म्हणजे तेव्हा त्यांनी पुरुषांनी एवढं मतदान करायला सुरुवात केली. म्हणजे थोडं आपण म्हणतो, की आपण लहानपणापासून ज्या वातावरणात वाढलोय त्याला नाकारणं खूप अवघड असतं बऱ्याच लोकांना. बरोबर आहे. हां, तर पण आता तुमचं म्हणजे तुमचा प्रश्न संपला असेल तर मी उत्तर देतो, नाहीतर तुम्ही पुढे बोलू शकता. पण तुमचं प्रश्न हेच एकच हां, बोला. हां, बोला. हां, तर म्हणजे अझम्पशन हेच आहे, की तुम्हाला म्हणजे आत्ताची सध्याचं एक जनरेशन जावं लागेल का माणसांना रॅशनल होण्यासाठी असं वाटतं का तुम्हाला? अ, हे बघा तुमचंच उदाहरण तुमच्या मताचंच हे करणार आहे. म्हणजे ते उलट्या पद्धतीने जर आपण बघितलं तर तुम्ही आता म्हणताय 1930 साली त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला आणि 1985 मध्ये मला वाटतं ते मतदान करू लागल्या. पण पुरुषांनी एवढे. इतक्या वर्ष पुरुषांनी इतक्या दिवसांनी कुणीतरी सांगून त्यांच्या मतामध्ये फरक पडत गेला की नाही? हो. मग आपण जर सगळ्यांनी मिळून म्हणजे ज्या देवधर्मावर विश्वास नाही किंवा देवधर्माने माणसाचं शोषण होतं हे आपण एकदा मान्य केलं आणि एक आज 10 लोक बोलतील, उद्या 20 लोक बोलतील, परवा 1000 लोक बोलतील, तेव्हा कुठेतरी 1985 मध्ये जे अमेरिकेमध्ये झालं ते आपल्याकडे का नाही होऊ शकणार? पण थोडा वेळ लागेल असं असं वेळ मला वाटतं. लागेल पण म्हणजे जर आपण सगळ्यांनी विचार करणाऱ्या माणसांनी याचा खरोखर विचार करायला सुरुवात केली, की अ, हे खरंच सगळं गरजेचं आहे का म्हणून? तर कुठेतरी म्हणजे अजून समजा 60 वर्षांनी फरक पडेल, 85 वर्षांनी फरक पडेल. पण त्यावेळेस मला असं वाटतं, की जगातले 60 ते 70 टक्के लोकं नास्तिक होतील. आणि दुसरं एक कारण आहे बरं का, की नॉर्दर्न युरोपमधले लोकं एवढी का नास्तिक होत चाललेली आहेत, याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे असणारी सामाजिक सुबत्ता, सामाजिक सुरक्षितता, त्यांच्याकडे सरकार त्यांच्या पेन्शनची काळजी घेतं, त्यांच्या तब्येतीची काळजी घेतं 65व्या वर्षानंतर.
तर जसजशी सुबत्ता वाढत जाईल ना, तसतशी नास्तिकता वाढत जाणार याच्यावर मला पूर्ण विश्वास आहे. ओके, ओके. सर, आता थोडा वेगळा प्रश्न आहे, तुम्हाला कदाचित आवडणार नाही, की हे समजा एक विनोद आहे, मी ऐकला होता, की नील्स बोर म्हणून एक वैज्ञानिक होते. हो, हो. तर त्यांच्यावर म्हणजे ते त्यांच्यासोबत एक त्यांचा सहकारी वैज्ञानिक आला आणि त्यांच्या घराच्या बाहेर काहीतरी असं एक लावलेलं होतं, म्हणजे की अपशकुनापासून दूर, असं आपण बॅड इव्हल्स आपण म्हणतो ना. हं, हं, तर हं, त्यांना विचारलं, की तुमचा याच्यावर विश्वास आहे का? म्हणजे नाही, हं, माझा विश्वास नाही, मी तर वैज्ञानिक आहे. हं, मग तरी तुम्ही का पाळता हे? हं, हं. नील्स बोरला विचारलं. तर नील्स बोरने ते उत्तर दिले, की "इट वर्क्स इव्हन इफ यू डोंट बिलीव्ह इट." तसं म्हणजे तर तसाच प्रश्न आहे, की समजा काही लोकांचा विश्वास आहे याच्यावर, हां. की म्हणजे जसं मी म्हणलं, की यार खूप वेळ द्यावा लागेल ना एक विचार पसरायला समजा. हं. तर काही लोकांचा विश्वास आहे समजा आणि ते काही निरुपद्रवी आहे. काही त्याला एखाद्याचा त्रास नाही कोणाला. तो एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, भलेही ती खोटी असावी. तर फक्त धर्मच नाही, कुठलीही गोष्ट असू दे. तर हं. तर काय हरकत आहे? तर मी तुम्हाला म्हणतो, की अशी कल्पना करा, की जगामध्ये सगळ्या लोकांचा एकच देव आणि सगळ्या लोकांचा एकच धर्म असता. हं. तर जेवढी भांडणं, जेवढी धर्मयुद्ध झालीत, ती झाली असती का? नसती. धर्माच्या नावाखाली किती शोषण होतं. आपण अनेक उदाहरणं बघतो, की लोकं कर्ज काढून देवीचा नवस फेडतात. अ, बक ब ब बकऱ्यांचे बळी देतात. त्यांना परवडत नसतं. ते पैसे जर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कुटुंबावर आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरता खर्च केले, तर ते त्यांना किती उपयोगी होतील हो. तुम्ही धर्म हे शोषणाचं किती मोठं कारण आहे जरा याचा विचार करावा अशी माझी विनंती आहे तुम्हाला. नाही पण ते समजा असं काही नियम पाळून एखाद्या व्यक्तीने, हे समजा लोकशाहीमध्ये एखादी व्यक्ती काही पाळत असेल ज्या गोष्टी, ज्या नियमाला धरून आहे समजा, हो. तर काय हरकत आहे समजा? तर हरकत नाहीये, पण ते तेवढ्यापुरतं म्हणजे धर्माचं बाळ किती गुंडच असलं ना, तरी त्याचं आंगडं टोपलं काढल्यानंतर आतमधली नखं आणि दात दिसायला लागतात. तुम्ही मला सांगा, की धर्म जर एवढा चांगला असता, सगळेच धर्म तुम्हाला चांगली शिकवण देत असतात. मग एवढे धार्मिक दंगे, मारामाऱ्या, जाळपोळ का होते हो? मला सांगा. उफ. त्याच्यामुळे अ, धर्म फक्त मी माझ्यापुरता ठेवतो, माझ्या घरामध्ये ठेवतो, असं जर तुम्ही म्हणालात, तर ते मला मान्य आहे. पण तसं होत नाही हो. कारण शेवटी काय असतं ना, की एक भिन्न धर्माचा मित्र आणि एक दुसऱ्या धर्माचा मित्र एकमेकांशी बोलले, की त्यांच्यामध्ये वादावादी, मारामारी हे होतंच. धर्म कुठल्याही स्वरूपामध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये जर तो फक्त राहिला आणि त्याच्या घरामध्ये त्याने जर तो पाळला, तर त्याच्याबद्दल कुणालाच आक्षेप असण्याचं काही कारण नाहीये. हां. आणि थोडा अजून एक वेगळा प्रश्न, की तुम्हाला असं वाटतं का, की सगळं असं डिटर्मिनिस्टिक आहे समजा, की बाबा जे आपले 70% आपले गुण वगैरे हं. आपण म्हणतो, की आई-वडिलांकडून येतात. अ, थोडासा थोडासा फरक म्हणतो मी, की 70% गुण 70 किंवा इव्हन 80 किंवा 90% गुण हे जनुकांमधनं येतात आणि अ, उरलेले जे काही असतील 10 20% ते आपल्या आई-वडिलांकडनं, आपल्या नातेवाईकांकडनं जे आपलं संगोपन झालेलं असतं, त्याच्यामुळे हे गुण येतात. तेच. म्हणजे ज्या वातावरणात आपण वाढतो, लहानाचं मोठं, त्याचाही आपल्यावर प्रभाव असतो आणि हे बरोबर, सगळेजण होतं. तर हे थोडं बरोबर. तुम्हाला वाटत नाही का, की बऱ्यापैकी आपलं आयुष्य डिटर्मिनिस्टिक आहे? म्हणजे तुमच्या पुस्तकात जसं तुम्ही थोडी चिकित्सा केली त्या अनुषंगाने विचारलं, की हं. आपलं आयुष्य बऱ्यापैकी डिटर्मिनिस्टिक असं आहे, ठरलेलं आहे बऱ्यापैकी. बऱ्यापैकी, बऱ्यापैकी. अ, ठीक आहे. आणि अजून एक पुढचा प्रश्न जो होता, हां, हं. तो एक इंटरेस्टिंग वाटतो मला, की म्हणजे मी कुठे वाचलं होतं, की ॲट द एज ऑफ 20 एव्हरीबडी इज कम्युनिस्ट अँड ॲट द एज ऑफ 40 एव्हरीबडी इज कन्झर्व्हेटिव्ह. तर हे थोडंसं आणखीन उपरोधाने अ, वाक्य लिहिलेलं आहे, की जे 20व्या वर्षी कम्युनिस्ट नसतात, त्यांना अक्कल नसते आणि जे 30व्या वर्षानंतर कम्युनिस्ट राहतात, त्यांनाही अक्कल नसते. असं ते वाक्य आहे. म्हणजे गोषवारा त्याचा असा आहे, ओरिजिनल इंग्लिश वाक्य आता मला उद्धृत नाही करता येणार, पण हं, हं. त्याचा गोषवारा असा आहे. तर आता तुम्ही बोला पुढे, की मग म्हणजे तुम हां, वयाचा मी आणि
धर्माचा किंवा श्रद्धेचा असा भाग असतो का काही, असं वाटतं तुम्हाला? संदर्भ काही असतो का? वय कमी असेल तर लोक जास्ती नास्तिक किंवा चिकित्सक असतात, नंतर वय वाढतं तसं काही ना काही ते पाळायला लागतं, ज्या गोष्टींना या वैज्ञानिक काही पुरावा. या या तुमच्या मताशी मी सहमत आहे बरं का. या तुमच्या मताशी मी सहमत आहे. कारण याचं कारण पण परत तेच आहे, की आपले हतबलता. 20व्या वर्षी प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये जिद्द असते, मनगटात ताकद असते, शरीरात ताकद असते. त्याच्यामुळे ते या गोष्टींच्या फारसे नादात पडत नाहीत. पण ते काय करतील, कपाळाला पाहिजे तर गंध लावतील, एखाद्या देवाच्या दर्शनाला जातील. पण त्यांच्यामध्ये देवाला पूर्ण शरण जाणं ही श्रद्धा अजिबात नसते. पण जसजसं वय वाढत जातं, शरीर दुर्बल होत जातं, तुमचे विचार थोडेसे एकांगी होत जातात आणि एका पॉइंटला असं लक्षात येतं, की अरे आपण आपल्याला जेवढे हुशार आणि ग्रेट समजत होतो ना, तेवढे आपण नाही होत. आपण आपल्याला शरीरामध्ये जेवढे आपल्याला बळकट समजत होतो तेवढे नाहीये. मग अशा हातबलतेपोटी वृद्ध लोक आस्तिक होतात. म्हणजे मी अशी अनेक उदाहरणं बघितली की ज्या माणसाने कधीही चपला काढून सुद्धा देवाला नमस्कार केलेला नाहीये, तो मनुष्य 50व्या वर्षानंतर 55व्या वर्षानंतर हळूहळू पूजा करायला लागतो, गंध लावायला लागतो. तर मला असं वाटतं की माणसाची जी ही अगतिकता आहे ना, ती श्रद्धेमागचं सर्वात मोठं कारण आहे. आणि तुम्ही म्हणालात त्याच्याप्रमाणे असं उत्क्रांतीने काही माणसाला असं घडवलेलं नाही की त्याला सगळ्या गोष्टी विश्वामधल्या समजवतात. आपल्याला जे माहिती आहे ना, ते कदाचित 1-2% विश्वामधलं सत्य असेल. म्हणजे विज्ञानाला म्हणतोय बरं का मी. 98% गोष्टी आपल्यापासून आपल्याला अपरिचित आहेत किंवा माहिती नाहीये. आणि मग या हतबलतेमधनं आपली श्रद्धा जन्माला येते. हो, म्हणजे जसं म्हणजे त्याच्यावर उदाहरण म्हणजे असं कुठे मी तुमच्या पुस्तकातच वाचलंय मला वाटतं, की एखाद्या कुत्र्याला किंवा मांजराला शेअर मार्केट किंवा क्वांटम मेकॅनिक्स नाही समजणार. बरोबर. तसं आपल्यासाठी सुद्धा काहीतरी एक गोष्ट असेल जी आपल्याला कधी समजणारच नाही. बरोबर. पूर्ण हो. मान्य. पूर्ण मान्य. हो. हां, आणि दुसरा एक मुद्दा आता तुम्ही बोललेच म्हणा, पण तरी एक असा की म्हणजे म्हणजे एक अतिरेकी विचार म्हणजे तुमच्या पुस्तकात तुम्ही श्रद्धेच्या नावावर कुठलाही अतिरेकी विचार कसा पसरू शकतो, याचे सामाजिक कारण कुठले असू शकतं, यावर काही फार बोललेलं नाही. म्हणजे जसं उदाहरण द्यायचं झालं तर जर्मनीमध्ये नाझी पक्ष जेव्हा आला सत्तेवर, हं. तेव्हा देशात अर्थव्यवस्था खूपच खराब होती त्या. त्यामुळे लोकांच्या नैराश्यात असलेल्या परिस्थितीचा नाझी पक्षाने फायदा उठवला असेल का? असं असं यावर तुम्ही थोडंसं काही बोलला नाही पुस्तकामध्ये फार असं. त्यावर काय हां, बोलणं वाटेल? या याच्यामध्ये मी बोललो नाही. पण शेवटी काय असतं ना, की गरिबी आणि श्रद्धा आणि नाझी मी म्हणजे इतिहासाचा फारसा अभ्यासच नाहीये. त्याच्यामुळे मला बहुतेक नक्की आठवत नाहीये. पण 1918 साली जे पहिलं महायुद्ध झालं, 1918 का 1920 14 का ते 18. 1914 ते 18 या हं. पिरियडमध्ये जर्मनीचा पराभव झाला होता. आणि त्यांच्या मनामध्ये तो सल सदैव होता, की आपण पराभूत झालेलो आहे. आणि म्हणून दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरने त्यांच्यामध्ये देशप्रेम या नावाखाली त्या लोकांना पेटवलं म्हणा, चेतवलं म्हणा. आणि तुम्ही म्हणजे आता त्यांना नाझींनी जे काही सगळे अत्याचार केले ते सगळ्या जगासमोर आहे. पण तुम्ही एक विचार केला का, की एखादा मनुष्य संपूर्ण देशाला कसा चेतवू शकतो आणि पुढे नेऊ शकतो? आता मी मी कुठल्याही राजकीय पक्षाचा मेंबर नाहीये. पण मोदींनी जे 8 वर्षामध्ये केलं, अशी अशी माणसं फार दुर्लभ असतात हो. त्याच्यामुळे नाझी जर्मनी म्हणा किंवा आजचा भारत म्हणा, ऍक्च्युली काय झालंय म्हणजे तुम्ही नाझींचं उदाहरण दिलं ना, तसं आता मोदींचं उदाहरण बघा. ऍक्च्युली मनमोहन सिंगांनी आपल्या देशाला 1990 पासून वरती आणलं आणि सदैव प्रगतीच्या पथावर राहिला आपला देश. पण 2004 साली मोदी निवडून आले, त्यावेळेस आपल्या देशामध्ये गरिबी नव्हती, सामाजिक विषमता असेल, धार्मिक दंगे असतील, पण माणसं 1980 किंवा 1970 मध्ये ज्या स्थितीमध्ये जगत होती, त्याच्यापेक्षा 2004 सालामध्ये भरपूर प्रगती झाली होती. म्हणजे जवळजवळ प्रत्येकाकडे टू व्हीलर, जवळजवळ 20 ते 30% लोकांकडे चारचाकी गाड्या, हप्त्यानी का होईना पण घेतलेली घरं, हे सगळं असताना
देशाने मोदींना का निवडलं मला सांगा? त्याच्यामुळे तुम्ही जे तो आता म्हणत पॉलिटिकल हे असेल त्याच्यामध्ये काही. पण हां, तो एक वेगळाच विषय होऊन जाईल त्याच्यामुळे आपला एकदम. तुम्ही जो मला प्रश्न विचारलात ना, गरिबी आणि नाझिझम, तर अ, मला ते तितकंसं सुसंगत वाटत नाही. नाही पण कारण तरी म्हणजे काही प्रमाणात आपण म्हणू की एक समाजामध्ये अराजकता माजत आली तर काही ना काही एक सोशल ऑर्डर तयार करण्यासाठी एक अतिरेकी विचार मांडू शकतात लोक असं तर. आता आता मग मला सांगा, की सुदान, सोमालिया, अ, म्हणजे अक्षरशः सर एक मिनिट नायजेरिया. एक मिनिट हॅलो हॅलो हां, सर एकच मिनिट एकच हां, मिनिट हां, हां, हां. एकच मिनिट. हॅलो. हॅलो. हां. हा सर सॉरी ते थोडा इंटरप्शन झाला. हा बोला नाही, सर. काही हरकत नाही. तर मी तुम्हाला म्हणत होतो, की सुदान, सोमालिया, नायजेरिया या देशांमध्ये पण खूप गरिबी आहे आणि म्हणजे असे तर आणखीन मला वाटतं 30-40 देश असतील. मला त्यांची नावं पण माहिती नाहीत किंवा लक्षात नाहीत म्हणा. पण या ठिकाणी मग असे नाचसे भस्मासूर का नाही झाले? पण हे ते नाही पण बाकी हिंसा आहे ना तिथं बरीच म्हणजे एक. आहे ना. पण ती गरिबीमध्ये पोटाकरता होणारी हिंसा आहे ती. गरिबीमधनं पोटाकरता होणारी हिंसा आहे ती. उलट काय होतं माहितीये का? जेव्हा गरीब एखादा देश असतो ना, तो एकमेकांच्या जीवावर उठतो तो. बाकीच्या देशांवर आक्रमण करण्याची त्यांची शक्तीच नसते. आणि तुम्ही आता हा विषय तुम्ही मला प्रश्न विचारलात म्हणून मी या विषयाबद्दल बोलतोय. पण तुम्ही विचार करावा, की नाझींनी जवळ-जवळ 4 ते 5 वर्ष अनेक देशांना पराभूत केलं. त्यांची सर्वात मोठी घोडचूक झाली ते त्यांनी रशियावर आक्रमण केलं. त्यांनी फक्त फ्रान्स, पोलंड वगैरे ही जी सगळी त्यांची हो. भोवतालचे देश आहेत, त्यांच्यावर फक्त विजय मिळवून त्याच्यावर समाधान मानलं असतं ना, तर जर्मनी हारली नसती. बट एनिवे म्हणजे ते तुम्ही तो मला प्रश्न विचारलात म्हणून मी तुम्हाला फक्त उत्तर दिलं याचं. त्याच्यावर अजून एक सिनेमा सुद्धा आहे म्हणजे त्याचं नाव मला आठवलं. फिलिप डिक नावाचा एक लेखक आहे त्याच्यावर सिनेमा आहे की अमेरिकेवरच जर्मनीचं राज्य आलंय वगैरे वगैरे असं काही. त्या काळात जिंकलेत आणि नोम चोम्स्की म्हणून एक हे हो, भाषाशास्त्र त्यांनी हो, पण हो. सांगितलं की सीआयएच्या अशा फाईल्स आहे. त्यांनी सांगितलं होतं की हा जगाचा भाग आता नाझी भाग असेल, हा नॉन नाझी असेल. अशी हं, त्यांनी विभागणी केली होती. पण हं, सगळं ते हं. स्टालिनग्राडची लढाई मला वाटतं का कुठे लेनिन तिथं ते हारले पहिले आणि ते तिथून हारले. पूर्ण हारतात गेले. रशिया आणि त्यांनी परत रशियामध्ये थंडीमध्ये आक्रमण केलं आणि तिथेच ते फसले. हं. बरं. आता पुढचे पुढचे प्रश्न असतील तर विचारा. कारण या शेवटचा हां. तर तुम्ही आता म्हणजे विल ड्युरांट या लेखकाने असं सांगितलं की म्हणजे त्यांना असा प्रश्न विचारला होता की 20व्या शतकावर मार्क्सवादानी प्रभाव किती पाडला वगैरे. तर त्यांनी असं उत्तर दिलं की मार्क्सवादाचा प्रभाव असेल नसेल पण उत्क्रांती या विषयाचा खूपच प्रभाव आहे 20व्या शतकावर. हं, आणि हं. विल ड्युरांट यांनी बरेच पुस्तकं लिहिली. म्हणजे त्यांचं एक पुस्तक मला वाटतं साने गुरुजींनी पण मराठीत भाषांतरित केले. त्याचं नाव मला आठवेना आता. एक मोठं बरं. पाश्चात्य विज्ञान हं, तत्वज्ञानाचा इतिहास असं काही. हं, हं, हं. तर पण तरी उत्क्रांतीबद्दल लोकांना फार माहिती नसते अशी म्हणजे जसं आपण म्हणतो ना न्यूटन्स लॉज माहिती आहे बाबा बरोबर. किंवा आईन्स्टाईनचं नाव तरी माहिती आहे किमान. हो, पण तसं हो. उत्क्रांतीबद्दल फार माहीत नसतं लोकांना. तर तुम्ही हे पुस्तक लिहिलं तुम्हाला उत्क्रांतीवर जर लिहायचं सांगितलं तुमचं एवढं म्हणजे सोप्या भाषेत तुम्ही या पुस्तकात लिहिलंय तर उत्क्रांतीवर लिहायची तुमची इच्छा आहे का? उत्क्रांती विषयावर? साहेब माझी इच्छा आहे. पण आजकाल काय झालंय ना, की एक तर पुस्तक प्रकाशित करून घेण्यामध्ये जवळ-जवळ 2 ते 2.5 वर्ष जातात. आणि बरेच लेखक बऱ्याच प्रकाशन संस्था या लेखकाकडनं पैसे घेतात. लेखकांना मानधन तर सोडून द्या, त्यांच्याकडनं पैसे घेतात. आणि अ, उत्क्रांतीवादाबद्दल
लोकांना माहिती नसतं असं नाही हो, पण मी काय म्हणतो की न्यूटनचे नियम आणि किंवा आईन्स्टाईन साहेबांचे नियम हे कुठलेही तुम्हाला श्रद्धेला तडा न लावता तुम्हाला ते मांडता येतात, ते वाचता येतात, ते ऐकता येतात. पण उत्क्रांतीवाद हा असं एक शास्त्र आहे ना की ज्याच्यावर विश्वास ठेवला ना आपण, तर मग देवाचं आणि धर्माचं प्रयोजनच राहत नाही. त्याच्यामुळे बरीच लोक त्या वाटेला जात नाही. म्हणजे माहिती शाळेत वगैरे कुठेतरी नाव ऐकतं, पण फार त्याच्यात इंटरेस्ट घेत नाही ते. माझ्या काळी शाळेमध्ये उत्क्रांती शास्त्रावर फक्त एकच धडा होता आणि त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा फक्त एकच सिद्धांत त्यांनी सांगितला होता. पण डार्विन साहेबांचं पुस्तक तुम्ही वाचलंय की नाही मला माहिती नाही, पण ते जर वाचलं ना तर कुठल्याही माणसाला उत्क्रांती शास्त्र सगळा भोंदूपणा आहे आणि भूलथाप आहे असं म्हणताच येणार नाही याचा मला विश्वास आहे. हो सर, वेळ बराच झाला आपला आणि हा ठीक आहे, काही थँक्यू हरकत नाही. सर. मी जरा जास्त नाही बोललो सर, आणि थँक्यू सर. हा हा सर ओके सर, थँक्यू. हा हा